अपने बच्चों को सफल डॉक्टर और आईआईटी इंजीनियर बनाइए एलिवेट इंस्टीट्यूट के साथ। नीट और जेईई की संपूर्ण तैयारी। गरीब और होनहार बच्चों को 50% तक स्कॉलरशिप। एलिवेट योर फ्यूचर। संपर्क कीजिए एलिवेट इंस्टीट्यूट, छोटा बाजार चौक, चंद्रपुर। आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। दिनांक 29 अप्रैल 2022 को चंद्रपुर नगीना बाग प्रभाग क्रमांक 1 में अमृत योजना का शुभारंभ किया गया। इसका उद्घाटन सुधीर मुनगंटीवार के हाथों किया गया। इस शुभारंभ के कार्यक्रम में चंद्रपुर महानगर पालिका की महापौर राखी कंचन लावार, उप महापौर राहुल पावडे, देवराव भोंगड़े आदि कार्यकर्ता उपस्थित थे। इस कार्यक्रम में नगीना बाग और चंद्रपुर के बहुत से लोग कार्यक्रम में उपस्थित थे। इस कार्यक्रम में उप महापौर राहुल पावडे ने बोलते हुए कहा कि अभी सिर्फ नगीना बाग में अमृत योजना का शुभारंभ किया जा रहा है, लेकिन आने वाले कुछ महीनों में महानगर पालिका पूरे चंद्रपुर में अमृत योजना का शुभारंभ कर देगी और इस चंद्रपुर को प्रगति की ओर ले जाएगी। इस अमृत योजना के कार्य को पूर्ण करने में काफी अड़चने आई, लेकिन महानगर पालिका ने ये कार्य सफलतापूर्वक पूर्ण कर लिया है और जल्द ही अमृत योजना का लाभ चंद्रपुर के सभी निवासियों को प्राप्त होगा। इसी पर बोलते हुए आरक्षक सुधीर मुनगंटीवार ने कहा कि महानगर पालिका ने अपने कार्यकाल में जो भी कार्य किया है वो आज तक कोई नहीं कर पाया, जैसे कि शिक्षा, स्वास्थ्य सेवा और कोरोना काल में भी इन्होंने सभी लोगों की काफी सहायता की। सुधीर मुनगंटीवार ने चंद्रपुर महानगर पालिका की प्रशंसा करते हुए कहा कि अगर चंद्रपुर का विकास करना है तो फिर इसी महानगर पालिका को चुनकर लाना होगा। उसी प्रकार उन्होंने सभी जनता से निवेदन किया कि ये सरकार फिर चुनकर लाया जाए ताकि ये इसी प्रकार के प्रगतिशील कार्य करते रहे। सर्वांच्या वतीने या वार्डातील नगरसेवक श्री राहुल पावडे, प्रशांत चौधरी, सविताताई कांबळे आणि वंदनाताई तिखे यांचंही अभिनंदन करतो, सदिच्छाही व्यक्त करतो। ही सदिच्छा यासाठी आहे की कदाचित आपल्याला माहित नसेल, आज या सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकालातला शेवटचा दिवस आहे। 5 वर्ष पूर्ण झाले। उद्यापासून काही दिवसाकरता मला विश्वास आहे की हे माझी होतील आणि तुमच्या आशीर्वादाने पुन्हा काही महिन्यानंतर निवडणुकीत आजी होतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही। हे खरं आहे की आम्ही आजी, माझी खुर्ची, सत्या, निवडणूक, विजय, पराभव या चौकटीत कधीच अटकून जात नाही। मला आठवतं की 16 मार्च 1995च्या निवडणुकीत मी पहिल्यांदा निवडून आलो। गांधी चौकात 9 वाजून काही मिनिटांनी भाषण होतं। पहिल्या 2 मिनिटाच्या भाषणामध्ये माझं वाक्य होतं, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही। प्रसाद गोडही असू शकतो, प्रसाद खारटही असू शकतो, प्रसाद आंबटही असू शकतो, पण ज्या जनतो जो प्रसाद देईल, क्या जीत में क्या हार में किंचित नहीं भयभीत में, या भावनेने सर्वांनी काम करावं। ज्या योजनेचं नाव अमृत योजना आहे, त्या योजनेचा अधिकृत शुभारंभ होताना मलाही मनापासून आनंद होतोय। मला आठवतं की या शहरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक काळ आणि एक वेळ अशी होती की 3 फुटाचा खड्डा खोदावा लागायचा। पाईप मधून बकेट लावल्यावर बकेट भरण्याची वाट अर्धा तास बघावी लागायची। त्या नळातून, त्या तोटीतून पाणी यायचं, पण येताना दादा कोंडकेचं गाणं आठवायचं, पाणी थेंब थेंब गळ, असा पाण्याचा वेग असायचा। मात्र पत्ता नाही, हे आमचं दुर्दैव आहे। मग अनेक योजना आल्यात, लोकसंख्या वाढती होती, पाण्याची गरज वाढत होती, आणि मग अशा प्रसंगात या मंचावरील सर्व नगरसेवक, उपमहापौर, महापौर जे उपस्थित नसतील असे सर्व नगरसेवकांचं मी कौतुक करेन।
माझ्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करेन की अमृत योजनेच्या प्रस्तावाला राज्य आणि केंद्र सरकारची मान्यता घेऊन या शहराच्या शेवटच्या घरापर्यंत पाण्याची ही योजना पोहोचवण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. हे खरं आहे की अजूनही ही योजना 3 ते 4 महिन्यात सर्व घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी कालावधी लागणार आहे. पण हाही विश्वास आहे की ज्या पद्धतीने तुम्ही निवडून दिलेल्या नगरसेवकांनी, उपमहापौर, महापौरांनी या शहराच्या विकासासाठी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ज्या शक्तीने काम केलं ते कौतुकास्पद आहे. कदाचित काही विरोधकांना कधी कधी एखाद्या घरी अमृत योजनेचं पाणी आलं नाही तर जगाची घाई होते. व्हॉट्सॲपवर टाकून महानगरपालिकेला बदनाम कसं करता येईल, महानगरपालिकेच्या बाबत संदेह निर्माण कसा करता येईल. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी पूर्ण शक्तीने घाईने हे काम करतात. पण मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलो आहे, आवाहन करण्यासाठी आलो आहे, अपील करण्यासाठी आलो आहे. हे सर्व नगरसेवक तुमच्या हक्काचे आहे. हे आपलं कर्तव्य कधीच विसरणार नाही. जेव्हा एखादी समस्या निर्माण होईल ती समस्या सोडवण्यासाठी जीवाची बाजी लावून तुमच्या पाठीशी उभे राहतील. भव्य दिव्य आझाद गार्डनचं लोकार्पण केलं. जे लोकार्पण आम्ही करू शकलो ते आदरणीय सुधीर भाऊच्या मार्गदर्शनात आणि आदरणीय सुधीर भाऊच्याच नेतृत्वात त्यांना निधी आम्ही प्राप्त करू शकलो. आज हजारोच्या संख्येने त्या आझाद बगीच्यामध्ये अनेक नागरिक त्या ठिकाणी फिरण्यासाठी येतात. एक ना अनेक असे विकास कार्य आदरणीय लोकनेते विकास पुरुष सुधीर भाऊ मुनगंटीवारजीच्या माध्यमातून झाले. या चंद्रपूर शहराला एक नवीन चंद्रपूर शहर, स्वच्छ चंद्रपूर शहर बनवण्याचा उदार दृष्टिकोन घेऊन आम्ही आदरणीय महापौरताई असेल, सभापती असेल, नगरसेवक असेल, या चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही संकल्प करून काम करतो आहे. आणि म्हणून नगीनबाग प्रभागात आपण याच ठिकाणी आदरणीय भाऊ मागे आपली 4 ते 5 वर्ष आधी सभा झाली होती. त्यावेळेस आपण अनेक मोठा निधी या प्रभागाला दिला होता. आणि या प्रभागाची जर आपण क्षेत्रफळाची जर अभ्यास केला तर 2012 पासून मी या ठिकाणचा नगरसेवक आहे. 2012च्या आधी एकही सिमेंट रस्त्याचा या प्रभागामध्ये विकास झालेला नव्हता. प्रतिनिधित्व स्वीकारला. आपल्या आदरणीय मार्गदर्शनात आपल्या माध्यमातून अनेक मोठा निधी या प्रभागाला मी खेचून आणू शकलो. आणि 2014 नंतर आपण या राज्याचे अर्थमंत्री झाले. आणि या राज्याचे अर्थमंत्री झाल्यानंतर एक नव विकसित महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून आपली ओळख आहे. आणि 2014 नंतर आपण या नगीनबाग प्रभागाला अनेक मोठा करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी दिला. आणि वरूनच आम्ही अनेक मोठे बगीचे असतील, अनेक मोठे सिमेंट रोड असतील, अत्याधुनिक विद्युत व्यवस्था असेल, आणि आज अमृत योजनेचं लोकार्पण सुद्धा आपल्या हस्ते होत आहे. अमृत योजना ही खऱ्या अर्थाने नेण्याचं पूर्णत्वास नेण्याचं कार्य आणि क्रेडिट जर कोणाला जात असेल तर भाऊ ते आपल्याला जाते. कारण की चंद्रपूर शहर महानगरपालिकेत आपली सत्ता आल्यानंतर आपण या अमृत योजनेकरिता या इतक्या छोट्या शहरात हे अमृत योजनेचं कार्य सुरू होणार की नाही याची शाशंका आमच्या मनात होती. परंतु चंद्रपूर शहर हे आपलं शहर आहे आणि या चंद्रपूर शहराला सुद्धा आपण अमृत योजनेचं कार्य पूर्णत्वास नेऊ असा आपण त्यावेळेस संकल्प केला. आणि त्याकरिता पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. याची प्लॅनिंग करा आणि याची मंजुरी मी भेटवून दिल्याशिवाय राहणार नाही.